धुळे जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपला। पदाधिकाऱ्यांचा सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समारोप। धुळे जिल्हा परिषदेचा कार्यकाळ 15 जानेवारी 2025 रोजी संपला। शुक्रवारी आज दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी दुपारी धुळे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा समारोप कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी अध्यक्षा धरतीताई देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा प्राध्यापक अरविंद जाधव, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, महिला बाल कल्याण सभापती ज्योतिताई बोरसे, शिक्षण आरोग्य सभापती सोनीताई कदम, माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे, सदस्य संजय पाटील, पोपटराव सोनवणे, आशुतोष पाटील, ललित वारुडे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आमदार राम बदाने यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर हा समारोप कार्यक्रम पार पडला। यावेळेस आमदार राम बदाने यांच्यासह अध्यक्ष धरतीताई देवरे, उपाध्यक्ष देवेंद्र दादा पाटील आदी सर्व पदाधिकारी, सभापती, जिल्हा परिषद सदस्य यांचा देखील या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला। यावेळेस त्यांना संविधान पुस्तिका या ठिकाणी देऊन सन्मानित करण्यात आले। तर यावेळेस मोठ्या संख्येने अधिकारी, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी देखील उपस्थित होते। यावेळी आमदार राम बदाने, अध्यक्ष धरतीताई देवरे, उपाध्यक्ष देवेंद्र दादा पाटील आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून सर्व जिल्हा परिषद अधिकारी, पदाधिकारी, सदस्य यांचे आभार व्यक्त केले। आम्हाला जसे 3 जिल्हा परिषद अध्यक्ष मिळाले तसे 3 जिल्हा परिषदचे सीओ पण मिळाले, तसे जिल्हा परिषदचे 2 उपाध्यक्ष मिळाले, तसेच ऍडिशनल सीओ पण 2च मिळाले आम्हाला। म्हणजे बॅलन्स बरोबर झाला, 3 अध्यक्ष, 3 सीओ, 2 उपाध्यक्ष, 2 ऍडिशनल सीओ। आणि साहेब काही गोष्टींचा खूप आनंद होतो, कारण माझ्यावर तर प्रचंड जबाबदारी होती की या जिल्हा परिषदमध्ये माझे वडील आदरणीय बापूसाहेबांनी कामकाज केलेलं होतं। इथं बसलेले सगळे जिल्हा परिषद सदस्यांचे कामकाजाची तुलना एकमेकांशी होत असेल, पण माझी गोष्ट अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन सारखी, माझं काही काम झालं तर त्या अमिताभ बच्चनचं अभिषेकने काही काम केलं तर त्या अमिताभ बच्चनची तुलना होते, त्याच्या समवयस्कर कलाकारांबरोबर होत नाही। म्हणून माझी मी तुलना मी काय केलं तर माझ्या वडिलांची होईल, म्हणून मला जास्त जबाबदारीने वागावं लागत होतं आणि तसा मी वागण्याचा प्रयत्न केलेला आहे। काहींच्या चेहऱ्यावर काही स्पष्ट भाव दिसत नाहीये, तरी माझा प्रयत्न होता। साहेब या पदाधिकारी निवडीच्या प्रक्रियेमध्ये पहिल्या पंचवार्षिक निवडून आल्यानंतरच्या आणि दुसऱ्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये इथं एकमेव रामदादा असे होते की मला पद नको, काय भाऊ काय लॉबिंग चालू आहे का, आम्ही सांगायचो आमचा काही प्रयत्न चालू, प्रत्येक जण कोणी सांगायचं मी सभापतीसाठी प्रयत्न करतोय, अध्यक्षांसाठी प्रयत्न करतोय, उपाध्यक्षांसाठी प्रयत्न करतो, पण रामदादा असे एकटे होते मला पदाचे स्पर्धेत नाही, मला फक्त आमदारकीसाठी सगळ्यांनी मदत करावं। म्हणजे तेव्हापासूनच रामदादांचं एक ठरलेलं होतं किंवा आपल्याला आमदारकी मिळवायची आणि ती त्यांनी सत्यात आणून दिली, त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो।
जिल्हा परिषद मध्ये खरोखर खूप काही कामं चांगले झालेले आहेत। जसं संजीवनी त्यांनी सांगितलं की बाबा महिला बाल कल्याण विभाग कुठेतरी कोपऱ्यात होता, तसाच कृषी आणि पशुसंवर्धन पण होता। कोणी काम करायला फारसं उत्सुक नसायचं, चेहरा लगेच पडलेला असायचा, म्हणजे याला देणं शेवटी बळजबरी नको। पण मला या सभापती पदावर खूप चांगला न्याय देता आला, कारण मला जिल्हा परिषदच्या शेष फंडातनं अतिशय तोडकी तरतूद शेषमध्ये पशुसंवर्धन आणि कृषी विभागाला असायची। पण मी त्यावेळेचे तत्कालीन कॅपो गांगुडे साहेब असतील, एसीओ, कारण त्यांचा आमचा विभाग त्यांच्याकडे डायरेक्ट सीओ म्हणून येत नाही, तर मग एसीओ साहेब असतील, कॅपो साहेब असतील, यांनी त्यावेळेस चांगली मदत केली आणि त्यावेळेच्या अध्यक्ष अश्विनीताई आणि देवादादांनी त्याला अर्थसंकल्पात मंजुरी दिली, म्हणून मला एक चांगली काम करायची संधी मिळाली। साहेब गेल्या 2-3 वर्षामध्ये वीरेंद्र आव्हानांचे काम करण्याचा विषय काय राहायचा, निर्लेखन झालं पाहिजे आणि 2-2.5 वर्ष आता निर्लेखनात खूप दिवस वाया घातले। पण जेव्हा माझ्याकडे पदभार आला आणि आबांच्या तामथऱ्याचा पशुवैद्यकीय दवाखान्याचा निर्लेखनाचा मार्ग प्रश्न अवघ्या 10 ते 12 दिवसात सोडवला। ठाकूर साहेबांकडे जाऊन बसलो, साहेब म्हटलं याच्यात काय करायचं आहे, याचं ते पुस्तकी मूल्य वगैरे बऱ्याच गोष्टी होतात, पण साहेबांनी त्याच्यात पुढाकार घेतला, एसी साहेबांकडे घेऊन गेले आणि ते आम्हाला अवघ्या 10 ते 12 दिवसात मिळून दिला आणि आज तामथऱ्याचंही त्यांचं पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करताना मला आनंद होतो। करायचं असेल आणि ते काम मी आणि ऍडिशनल सीओ नेहमी करत आहे। अधिकाऱ्यांचं काय असेल तर ऍडिशनल सीओकडे यायचे, माझ्या सदस्यांचं काय असेल तर आम्ही दोघांनी कर्मचाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं कसं जुळवता येईल किंवा समस्या कशा सोडवता येईल हे सर्व काम मी नेहमी केलेलं आहे। आणि जेव्हा जेव्हा जिल्हा परिषद विरोधी सदस्य असतील, सत्ताधारी सदस्य असतील, मीटिंग मध्ये येण्याच्या अगोदर त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांची काय अडचणी आहेत, मीटिंग शॉर्ट मध्ये कशी देता येईल हा माझा नेहमी प्रयत्न राहायचा आणि मी त्या पद्धतीने सर्व सदस्यांनाही सांगत राहिलो किंवा लगेच सोडून आजचा याचा प्रश्न काय आहे मिटून टाका, याच्यात मी खरंच आपल्याला सांगतो आपली सगळ्यांची मदत मला लागली आणि मी त्याच्यात यशस्वी झालो आणि याच्या पुढे येणाऱ्या काळातही आपल्याला जेही मदत लागेल ती मदत मी नेहमी तत्पर आपल्याशी करत राहील। आणि आमचा इतिहास म्हणजे असा आहे, शिरपूर तालुक्यामध्ये आजपर्यंत तुषार बसवले किंवा संजू बाबा सोडले तर कोणाला जिल्हा परिषद सदस्य म्हणून डबल तिकीट मिळत नाही। आमची फार तारेवरची कसं असते, आम्हाला सगळ्यांनी सांगितलं पुन्हा या पण आम्हाला तिकीट डबल दार मिळतं म्हणजे फार कठीण असतं। आमचे नेते अमरीबाईंनी मला 1दा नाही 2दा जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम केलं। मी उपाध्यक्ष असताना काम करत असताना मी एकच विचार केला, सर्व सन्मान्य सदस्यांना आजपर्यंत कोणी उपाध्यक्ष झाला असेल मी कोणाला टिप्पणी करत नाही, मी सगळ्यांना समान शेष फंडाचं काम दिलंय, सगळ्यांना 30-50 कमी अधिक असताना सगळ्यांना समान निधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आपल्या या काळामध्ये जे काम करत असताना कमीत कमी चुका कशा होतील असा मी प्रयत्न केलेला आहे। जसं नेत्यांनी माझ्या विश्वास ठेवला त्या पद्धतीने मी काम करत गेलो आणि मला काम करत असताना एकदा सिनियर जयते बापू सोबत उपाध्यक्ष म्हणून काम करावं लागलं। त्या 2.5 वर्षामध्ये मला जिल्हा परिषद काय माहित नव्हती, सगळं मी पहिले 1 वर्षाचं काय हे समजून घेतलं। आमच्याकडे पारंपरिक डायरेक्ट यादी यायची, ते यादीवरून कामं मंजूर व्हायचे। 1 वर्ष तर मला कळालं नाही जिल्हा परिषद काय, परंतु आता आजही अजून जिल्हा परिषद पूर्ण कळाली नाही, पण मला कॉन्फिडन्स आहे 80-85% जिल्हा परिषद मला कळाली। कारण जिल्हा परिषद कळण्यापेक्षा मला अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी हे चांगले कळाले, त्यांचा समन्वय कसा करायचा, यांना कसं जुळून आणायचं हे मी चांगलं काम केलंय। मी बांधकाम अर्थ सभापती असताना मला लाभलेले माझे बांधकाम कार्यकारी अभियंता किंवा कॅपो मॅडम, आमची मिटिंग अशी एकदम 5 मिनिटाच्या आत संपायची, चहा येते तोपर्यंत मिटिंग संपून जायची। एकहीदा 30 महिन्याच्या या 2.25 वर्षाच्या काळामध्ये एकदाही मिटिंग अशी 15 मिनिटं 20 मिनिटं झालेली। ठाकूर साहेब सांगायचे दादा जायचं का, मी निघू का, सध्या कॅपो मॅडम आले, दादा काही होतं का विषय, काही विषय नाही, कुठल्या सदस्यांनी काही तक्रार नाही, काही विषय नाही, एकदम सुरळीतपणे मिटिंग काम केली। आणि त्याच पद्धतीने काम करत असताना स्टँडिंग किंवा जीबी लाईन लवकर कसं जास्त वेळ न घेता कसं मिटिंग संपवता येईल हे हा माझा नेहमी प्रयत्न राहिलं। सीओ साहेब सगळे सीओ आपण बघितले, काम करत असताना सगळ्या सीओनी ज्याच्या पद्धतीने चांगलं काम केलंय आणि आपण तर मला असं कधी वाटलं नाही आपण सीओ आहे। मी जेव्हाही सीओ साहेब 1-2 दिवसावर आपल्याकडे यायचो, सीओंकडे जाईल तर मी सगळ्या पदाधिकाऱ्यांकडे त्यांच्या कॅबिनमध्ये मी जात राहायचो किंवा एचओडीच्या कुठल्याही टेबलवर मी जायचो। मी कधी असं डोक्यात घातलं नाही मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आहे, एचओडी इथं बोलवलं पाहिजे, कर्मचारी इथं बोलवलं पाहिजे, मी कधी असा विचार केला। मी आपला फोटो वाटत असेल आधी शेतात जाऊन आलो, आधी माझे शूज बघा ते गाण्याचे बनलेले, मी एकदम प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न केला। आणि मला आज असा वाईट प्रसंग आला,
माझा ड्रायव्हर घरून निघाला आणि मी खर्द्याला लग्नाला गेलो. खर्द्याला लग्नात जात असताना त्यांनी गाडी उभी करून गेली रडायला. मला त्याने भावनिक करून टाकलं. अरे म्हटलं बाबा असं का करतो? नाही म्हणे साहेब मला फार वाईट वाटतंय. माझ्याकडून धुळ्यापर्यंत गाडी जाणं शक्य नाही म्हणे. कोणाला तरी गाडी चालवायला मला आज तुमचा शेवटचा दिवस आहे, मला बरं वाटत नाही. तुम्ही तर म्हटलं बाबा घाबरू नको, हे काय एवढी मोठी गोष्ट नाही. हे येणार आहे, काळ चालत जाणार आहे, काळ पुढे येणार तर जाणार आहे, तुला नोकरी करायची आहे. नाही म्हणजे आम्हाला एकदा नोकरी मिळते, एकच आम्ही सांगतो. पण तुम्हाला किती कठीण प्रसंग आहे म्हणे. 5 वर्षात तुम्हाला तुमचं कार्ड रिन्यू करावं लागतं. अरे म्हटलं घटनास्थळ चालत असतं. आणि मी सगळ्या सदस्यांना माझ्याकडे जे पीए आहे DB पाटील आणि दोन्ही शिपाई यांचं मनापासून कौतुक करतो. ज्यांनी कोणी त्याला बेनभावून सांगितलं असेल मी असेल नसेल तरी त्यांनी कधी कंटाळा केला. आणि केव्हाही माझ्यापेक्षा मी ज्या कॅबिनेटमध्ये असताना सगळे सदस्य जे पण असतील त्यांनी हक्काने चहा सांगितला, पाणी सांगितलं, त्यांनी मागून दिलं. आणि कुठल्याही सदस्याशी उद्धटपणे किंवा अधिकाऱ्याशी माझा पीए किंवा माझे शिपाई भागले त्याचं मला मनापासून कौतुक आहे. आणि मी पुन्हा येईल का नाही येईल मला माहित नाही, परंतु आलो तर याच टीमला पुन्हा सोबत घेईल आणि चांगलं आपल्या पद्धतीने मी काम करण्याचा प्रयत्न केलाय. असंच काम करेल. माझी राजकारणात जरी सुरुवात असेल, मी आज जरी 2-3 जिल्हा परिषद उपाध्यक्ष झालो, पण माझं 1 नया पैशाचं गुण राजकारणाचं माझ्याकडे नाही. मी पहिल्यांदाही जिल्हा परिषद लढलो. माझी इच्छा नव्हती मी जिल्हा परिषद लढायला पाहिजे. मला बळजबरी तिकीट दिलं गेलं. मला बळजबरी पाहिजे. दुसऱ्यांदा उपाध्यक्ष मिळाला. मला स्वप्नही पडलं नव्हतं मी उपाध्यक्ष होईल. दुसऱ्यांदाही मी नव्हतो. मला एकदम हातीच्या समोर मुंगी असं उभं करून टाकलं. एक मराठा समाजाचा स्ट्रॉंग माणूस, मी त्याच्यापुढे 2-5% सुद्धा नाही. त्याच्यासमोर मला तिकीट दिलं नाही तर तिथेच संपून केलं होतं. आपण निवडू शकत नाही, पण मी कशा तरी कमी मतांनी का असेल निवडून आलो. बाईंनी फार मला ताकद दिली, निवडून आलो. निवडून आल्यानंतर मला पहिल्या स्टँडला सांगितलं बाईंनी, तुषार देवादादा तुझ्यावर अन्याय करायचा आहे, तुला थांबायचं आहे, आपल्याला तुषार म्हणणार अध्यक्ष करायचंय, तुझा पुढचा विचार करू. आणि मी दुसऱ्यांदाही न मागता मला जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलं. असं आमदार आमदार भाईंचं मनापासून माझ्यावर प्रेम आहे. आणि जरी पहिल्या 2-4-5 लोकांमध्ये काही असेल तालुक्यामध्ये मला विचारलं जातं, मी याच्यापेक्षा मोठा काहीच नाही. आणि मी सदैव जे अभ्यासी अधिकाऱ्यांनाही माझं काही काम पडलं कधी मला संपर्क करा. आजपासून ते आपलं नातं तुटलं नाही. उलट असा कार्यक्रम तुम्ही एकदम चांगला केला, त्याबद्दल आम्ही स्वतः जीवनने सांगितल्याप्रमाणे जरी हा माझा श्रेय नसेल, पण या कार्यक्रम घडण्यामध्ये मी 70-80% ऍडिशनल सीओना आणि मोरे साहेबांना किंवा त्यांच्यासोबत जे असतील दोन आमच्या 4-5 चर्चा झाली आणि मीही त्यांना गाईड केलं. आपण सगळ्या सदस्यांना बोलवलं पाहिजे. एकदम उत्तम कार्यक्रम करा, चांगला कार्यक्रम करा. ऍडिशनल सीओने या कार्यक्रमाबद्दल मनापासून मेहनत घेतली, सीओची परवानगी घेतली आणि हा कार्यक्रम आपल्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडला. असा कार्यक्रम नेहमी होत राहो हे नाही. सगळ्यांनी सांगितलं आपल्या जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना या पंचवार्षिकमध्ये, मागच्या पंचवार्षिकमध्ये मी मेंबर बघितले, पण आताचे जे मेंबर आहेत सगळे हुशार, अभ्यासू, कोणी असं मेंबर नाही. एकही मेंबर आमचे बाद नाही. सगळे 56 लोक सह्या करतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे मागचे होते, मागच्या टर्मला मी वाचताना कमीत कमी 8-10 मेंबर आमचे टेकायचे. आणि ती परिस्थिती आहे नाही. सगळे हुशार सदस्य आहेत आणि त्या सदस्यांचा काम करत असताना जो आनंद आला हा कधीच आला नाही. मागच्या टर्मलाही मी उपाध्यक्ष म्हणून काम केलं, पण मागच्या वेळेस सदस्यांमध्ये असं जसं आपला रोज एक दुसऱ्यांशी संपर्क होतो. महिलांचा एकदम चांगला मेळावा, आपला जी महिलांची टीम होती, सगळे महिला आल्यानंतर ऍक्टिव्हिटी होती. सदस्य पुरुष आल्यानंतर माझ्याकडे यायचे, अध्यक्षांकडे सगळ्या महिला, असं कधीच कळलं नाही. मागच्या वेळेसही आम्ही होतो, पण असं काही व्हायचं नाही. जो ज्याचं काम करून निघून गेला. सगळेच म्हणायचे मी मोठा अशा मध्ये सगळं तम चाललेली. पण यावेळेस असं झालं नाही. आणि मला माहित होतं आपल्याला मुलं बाळ मिळणार नाही, म्हणून मी तुम्हाला 15 दिवस आधीच गेट टू गेटर तुम्हाला सगळ्यांना जेवायला बोलवलं होतं. सगळ्यांना अधिकारी वर्ग मला जेव्हा भेटायला आले आणि मी त्यावेळेस त्यांच्याकडे मागणी केली, पवार साहेब आठवत आहे की आम्हाला 10वी-12वीच्या परीक्षेच्या पहिले निकालाच्या पहिले सेंड ऑफ होऊन जातो. आमचा निकालाच्या नंतर तरी कार्यक्रम करा, कारण की या पवित्र सभागृहामध्ये आपल्याला 5 वर्ष अतिशय चांगल्या प्रकारचे काम करता आले, अतिशय चांगल्या प्रकारचं शिकण्यात आलं. आणि ज्या 25 ते 40 हजार लोकसंख्येमधनं आपण जिल्हा परिषद मध्ये निवडून येतो आणि ज्या महत्वाकांक्षा, ज्या इच्छा आपण सगळे आपल्या उराशी बाळगून या पवित्र सभागृहामध्ये येतो, प्रत्येक सन्माननीय सदस्याची अपेक्षा असते की माझा कार्यकाळ अतिशय चांगला यशस्वी झाला पाहिजे, माझं नाव या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये गाजलं पाहिजे, नावाजलं गेलं पाहिजे आणि एक आठवणीतला सदस्य या जिल्हा परिषद मधला आपण असलो पाहिजे, असं प्रत्येकाची एक चांगली भावना आपल्या तिथं असते. त्या प्रकारची माझी देखील भावना होती. पण माझी भावना तिथं असताना मी 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य जरी होतो
अनेक कर्मचाऱ्यांशी माझे अतिशय सलोख्याचे आणि चांगले जवळचे संबंध तिथे आले। त्या प्रमाणातले काही कर्मचारी इथे उपस्थित नाही, बरेचसे सन्मान्य सदस्य आता घरी गेले, पण माझा अतिशय चांगला प्रकारचा अनुभव या जिल्हा परिषद मध्ये राहिलाय। माझे आजोबा कैलासवासी अण्णासाहेब यांनी शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्म घेऊन गावाच्या सरपंच पदापासून, मार्केट कमिटीच्या चेअरमन पासून, पंचायत समितीच्या सभापती पासून, जिल्हा परिषदचं अध्यक्षपद पासून विधानसभेचं 4 वेळेस नेतृत्व त्यांनी केलं। त्यांनी या जिल्हा परिषदची मुख्य इमारत माझ्या आजोबांच्या कार्यकाळात बांधली गेली, पंचायत समितीची इमारत त्यांच्या काळात बांधली गेली, मार्केट कमिटीची धुळेची इमारत त्यांच्या कार्यकाळात बांधली गेली। पण त्यांच्या कार्यकाळाच्या नंतर जसा या जिल्ह्यामध्ये मला काम करत असताना 3 पिढ्यापर्यंत संबंध या आजोबांच्या काळापासून त्यांच्या वडिलांनंतर त्यांच्या नातवांपर्यंत 3 पिढ्यांचे संबंध माझ्या अनेक घराण्यांशी, कुटुंबाशी आले, तसे अनेक अधिकारी वर्गांशी देखील माझे तिथे संबंध आले। आणि जिथं संबंध नाही आले तिथं अधिकाऱ्यांसोबत शासन आणि प्रशासन सोबत कसं हातात हात घालून काम करेल, त्याचा मार्ग कसा काढता येईल, अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन माझ्या कुटुंबामधून मला संस्कार चांगले मिळाले असल्यामुळे मला ते यशस्वीपणे करता आले। अनेक